नमस्कार मंडळी, मी सौ श्रेयसी कर्वे. श्री शारदीय नवरात्रोत्सव देवी पूजन भाग 7. काल आपण 6व्या भागामध्ये श्री सूक्त पठण केलं. आता या सूक्ताविषयीची काही थोडी माहिती या ऑडिओमधनं आपण पाहूया. ही सेवा देवी दुर्गेने माझ्याकडून आनंदाने करून घ्यावी अशी तिच्या चरणाची प्रार्थना करून या सेवेला सुरुवात करूया. मंडळी, ही श्री सूक्त हे लक्ष्मीचं महन्मंगल असं स्तोत्र आहे. वैदिक वाङ्मयाचा हा एक अलंकार आहे. तज्ज्ञांच्या मते ते सुमारे 3000 वर्षांपेक्षासुद्धा अधिक जुनं आहे. लक्ष्मीची आराधना करणारे, अग्नीच्या मध्यस्थीने लक्ष्मीला आवाहन करणारे आणि ते करत असतानाच राष्ट्रभक्तीचा उद्घोष करणारं असं हे श्रीसूक्त 100-150 पिढ्या वाचत आल्या आहेत. तिची आवर्तनं करत आलेले आहेत. मंडळी, हे श्रीसूक्त हे 15 ऋचांचं आहे. 15 हा अंक लक्ष्मीशी संबंधित आहे. 15 या अंकाने पौर्णिमा तिथी दर्शवतो. पौर्णिमा ही लक्ष्मीची तिथी. तसंच चंद्र हा लक्ष्मीचा भाऊ. देवदानवांच्या समुद्रमंथनामधून 14 रत्न निघाली आणि त्यातील प्रमुख रत्न म्हणजे ही लक्ष्मी आपणा सर्वांनाच माहीत आहे. लक्ष्मी समुद्रमंथनातून निघाली. तिने निघताना जणू काही इतर सगळ्या रत्नांपासून काही ना काही गुणविशेष उचलले. तिने पारिजातकाचा लाल चुटूक रंग घेतला, चंद्रकोरीपासून कमनीयता घेतली, उच्च स्रवा अशा घोड्यापासून चापल्य घेतलं, कौस्तुभ मण्यापासून कठोरपणात तिने आपल्या अंगी बाणवला, धन्वंतरीपासून नवजीवन देण्याची शक्ती घेतली, तर कामधेनूपासून सर्वांना हवे ते देण्याची प्रवृत्ती स्वीकारली, ऐरावत हत्तीपासून डौलाल चाल घेतली, तर अमृतापासून चिरतारुण्य घेतलं. असं सगळ्याच रत्नांपासून कोणतं ना कोणता तरी गुण उचलल्यामुळे लक्ष्मी ही जगात सर्वांनाच हवीहवीशी वाटली. लक्ष्मी जिथे आहे तिथे सगळे दोष झाकले जातात असे लक्ष्मीचे सामर्थ्य अखिल विश्व अनादिकालापासून अनुभवते आहे. अशा महालक्ष्मीला वंदन करून आपण हे श्रीसूक्त थोडंफार समजून घेऊया. श्रीसूक्ताच्या पहिल्या ऋचेमध्ये लक्ष्मीला आवाहन केलेलं आहे. पण ते आवाहन सरळ लक्ष्मीला नाही, तर ते जातवेदावर म्हणजे अग्नीवर मध्यस्थ म्हणून लक्ष्मीला आणण्याची जबाबदारी सोपवण्यात आलेली आहे. अग्नीला अर्पण केलेली हवनद्रव्ये देवांपर्यंत पोचतात अशी आपली श्रद्धा आहे. अग्नी हा तेजस्वी प्रकाश देणारा, अंधाराचा, तमाचा, पापाचा नाश करणारा, आपल्या परंपरागत आद्य देवताही सूर्य आणि अग्नी. त्यामुळे अग्नीला आवाहन करून लक्ष्मीची अनुकूलता लाभावी म्हणून ही प्रार्थना केलेली आहे. श्रीसूक्ताच्या 2ऱ्या सूक्तामध्ये तिला अनपगामिनी असं म्हटलेलं आहे. म्हणजे लक्ष्मी जरी चंचल असली तरी तिने माझ्याकडे आल्यानंतर दुसरीकडे जाऊ नये. सदा सर्वदा माझ्यावर प्रसन्न राहावं, जेणेकरून मी सगळे मनाप्रमाणे करू शकेन. समाजाचा एक चांगला घटक म्हणून माझी जबाबदारी मला पार पडता येईल. लक्ष्मीची जर कृपा नसली तर मला काहीच करता येणार नाही. मला हे सर्व ऐश्वर्य लाभावं ही माझी इच्छा पूर्ण होण्यासाठी लक्ष्मीचा सतत कृपाशीर्वाद मला लाभावा अशी माझी प्रार्थना आहे. म्हणून हे अग्नी तुझ्याबरोबर चिरंतन राहण्यासाठी लक्ष्मीला तू घेऊन ये. माझी ही प्रार्थना तिच्यापर्यंत पोचव. श्रीसूक्ताच्या 3ऱ्या ऋचेमध्ये लक्ष्मी कशी आहे याचं वर्णन आहे. लक्ष्मी रथात बसून येते आहे. हत्ती तार स्वरातल्या चित्काराने तिचं स्वागत करतायत. हत्ती हे लक्ष्मीचं प्रतीक. पण कोण्या एकेकाळी लक्ष्मी ही गजमुख होती अशी ही कथा आहे. त्यामुळे लक्ष्मीचं आगमन झाल्यानंतर हत्तींना अत्यानंद व्हावा तो त्यांनी चित्काराच्या रूपाने प्रकट करावा
हे स्वाभाविकच आहे. त्यांचे नातंच तसं विशेष आहे. या लक्ष्मीने आमच्यावर प्रसन्न व्हावं आणि तिने आपला कृपाशीर्वाद आमच्यावर सतत ठेवावा अशी प्रार्थना या 3ऱ्या ऋचेमध्ये सूक्तकारांनी केलेली आहे. 4थ्या ऋचेमध्ये हास्यवदना महालक्ष्मी चहूकडून सुवर्णालंकाराने सालंकृत झालेली आहे. जणू काही ती रत्नखचित अशा सुवर्ण मंदिरातच उभी आहे. अशी तेजाने झळाळणारी, तृप्तीचे विलक्षण तेज जिच्या मुखकमलावर विराजते आहे, अशी भक्तांना संतुष्ट करणारी अशी लक्ष्मी आहे. कमळामध्ये बसलेली आहे. कमळाप्रमाणे शोभायमान अशी ही महालक्ष्मी, तिला आवाहन या 4थ्या ऋचेमध्ये केलेलं आहे. 5व्या ऋचेमध्ये लक्ष्मीचं अधिक वर्णन केलं आहे. पाहूया उद्याच्या भागात.